श्री स्वामी समर्थ। श्री श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती अवधूत चिंतन श्री दत्तगुरु महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अध्याय सुरू करण्याअगोदर आपण त्या संबंधित अध्यायाचा सारांश समजून घेऊन त्यानंतर मूळ अध्याय सुरू करणार आहोत। अध्याय 9 सारांश। श्री स्वामी समर्थांना सोलापूरच्या राजाने आपल्या सिंहासनावर बसविले तेव्हा एका शिवभक्ताच्या मनामध्ये सोलापुरातील सिद्धेश्वराची उपासना करण्याचे सोडून हे लोक श्री स्वामी समर्थांच्या दर्शनार्थ का धावत आहेत असा विचार आला। तेव्हा श्री स्वामी समर्थांच्या देहामध्ये त्याला शिव पार्वती दिसू लागले। अक्कलकोट राजवाड्यातील हत्ती एकदा पिसाळला, राजाने त्याला ठार मारण्याचा हुकूम दिला। तेव्हा श्री स्वामी समर्थ हत्ती समोर गेले, खूप शिव्या घालून त्याला म्हणाले, काय रे, माजलास काय, पूर्वजन्म विसरलास काय। श्री स्वामी समर्थांनी असे म्हणताच हत्ती नतमस्तक झाला व त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। ओम दत्त प्रब्रह्माय स्वाहा। श्री स्वामी समर्थ अक्कलकोटा माझी राहत, अनेक लीला करीत भक्त उद्धारा कारणे। एकदा काही भक्त स्वामीसी सोलापुराणीत, लोक जमती अमित स्वामी दर्शना कारणे। राजा धावून येत सिंहासनी स्वामीसी बेसवित, पुढ्या तोरणे उभारीत स्वागत करण्या स्वामींचे। सिंहासनी स्वामी समर्थ दर्शना लोटला जनसागर, हे पाहुणे एक नर वैषम्याने बोलतसे। सोडोनिया सिद्धेश्वर हे का भजती गुरुवर, ऐसे म्हणती दुरंतर करू लागला ते धवा। ऐसी निंदा करीत आला स्वामी होते तेथ, तेथील प्रकार अद्भुत पाहुनी विस्मित होतसे। सिंहासनी शिव पार्वती बैसली दिसे तया प्रती, होऊनी विस्मित चित्ती साष्टांग नमन करीतसे। समर्थासी करुणी नमन म्हणे दिले आपणा दूषण, प्रायचित्त मज लागून द्यावे आपण म्हणतसे। स्वामी तयासी म्हणत पश्चाताप श्रेष्ठ प्रायचित्त, तू आमचा अससी भक्त आनंदाने राहे तू। सोलापुरातील भक्त श्री स्वामीसी विनवित, सिद्धेश्वर मंदिरा लगत तलाव मोठा आहे हो, परी त्या तलावात पाणी एक थेंब नसत, कृपा करावी गुरुनाथ ऐसे म्हणती स्वामींना। श्री स्वामी समर्थ त्या तलावापासी जात, कृपा कटाक्षे पाहत तलावासी तेथवरी। ते रात्री अकस्मात मुसळधार वर्षा होत, तलाव भरुनी वाहत ऐसा महिमा स्वामींचा। एक शिल्पकार भक्त स्वामीसी नित्य नमस्कारित, एके दिनी त्यासी पुसत काय हवे तुझ लागी। तो म्हणे मल्हारी मार्तंड असे माझे कुलदैवत, त्यांचे दर्शन जरी होत कृतार्थ आपण होतसे। ऐसे ऐकुनी वचन स्वामी म्हणती तया लागून, होईल तुझी इच्छा पूर्ण दर्शन होईल देवाचे। ऐसे म्हणून स्वामी समर्थ माळसा कांत रूप धरित, भक्तासी समाधी लागत पाहुणी रूप शंकराचे। मुकुंद नामे ब्राह्मण येई समर्थाशी शरण, स्वामी म्हणती धरी मौन उगाच राहे पडोनिया। ऐसे तया सांगत सोलापुरासी पाठवित, तो मौनी बाबा सिद्ध म्हणून ख्याती पावतसे। एकदा अक्कलकोटात हत्ती झाला उन्मत्त, लोक पळो लागत पाहुणी उग्र हत्तीचे। राजा आज्ञा देत गोळ्या घाला त्वरित, परी स्वामी म्हणत मारू नका गज राजासी। हत्ती समोर स्वामी जात शिव्या त्यासी घालित, माजलास का रे म्हणत विसरलास का पूर्वजन्माते। ऐसा म्हणता समर्थ हत्तीसी पूर्वजन्म आठवत, गळा अश्रू वाहत नेत्रातून त्या हत्तीच्या चरावरे ठेवून शिर हत्ती करी नमस्कार। पाहुणी अद्भुत प्रकार विस्मित सारे जण होती। ऐसा स्वामी समर्थ सत्ता सर्वत्र चालवित, तो प्रत्यक्ष दत्त अक्कलकोटी राहिला। रामानंद बीडकर मारुती उपासना करीत, स्वप्नी मारुती सांगत अक्कलकोट स्वामी ते पहावे। अक्कलकोटी श्री दत्त सदेहाने असती राहत, ऐसा होता दृष्टांत अक्कलकोटासी येती ते। करिता समर्थांचे दर्शन शिव्या देती तया लागून, देवतांची नावे घेऊन शिव्या समर्थ देताती। मग होऊनी शांत काम तुझे झाले म्हणत,
ऐसी कृपा होत बीड करावरी श्री गुरूंची पुन्हा जव दर्शना जात आमका पेड लगाया म्हणत असे विनोद करीत अति प्रसन्न श्री स्वामी रामानंद बीडकर भक्त एके दिनी दर्शना जात पाहुणी स्वामी निद्रिस्त चरण चुरो लागले तव तेथे अकस्मात एक सर्प बाहेर पडत फुत्कार करी जोरात भक्तावरी ते धवा त्याकडे करुणी दुर्लक्ष बीडेकर पाय चेपित स्वामी तेव्हा उठत शिव्या देती तयांना शिव्या देऊणी बहुत देती एक मुस्कटात बीडकर बेशुद्ध पडत तये वेळी ते धवा सदानंद स्वामी भक्त स्वामीसी हुक्का देत तो होता तेत सावरी तिचे भक्ताला 4 तास समाधीस्थ रामानंद बीडकर राहत ऐसी कृपा अद्भुत श्री स्वामी समर्थांची रामानंदासी स्वामी समर्थ नर्मदा प्रदक्षिणा करी म्हणत न यावे प्रज्ञापुरात ऐसे सांगती तया लागी नर्मदा प्रदक्षिणेसी जात नदी किनाऱ्याने चालत गुहा दिसे मार्गात म्हणोनी आत जाती ते आत एक ऋषी असत बैसले दिसती ध्यानास्त जय जय श्री गुरु समर्थ म्हणोनी वंदन करिताती ऋषी म्हणती भक्ताप्रत अक्कलकोटी स्वामी समर्थ त्यांचा तू अससी भक्त म्हणोनी भेटलो तुझ लागी ऐसे म्हणोनी कंद देत न लागे जेने भूक 8 दिवसापर्यंत ऐसा प्रभाव कंदाचा तया नर्मदा परिसरात सिद्ध ऋषी अनेक राहत तयांची दर्शने होत रामानंद बीडकरांना नर्मदा दर्शन देत गुरुपुत्र म्हणोनी वाखाणित ऐसे अनुभव येत रामानंद बीडकरांना ऐसा सद्गुरु समर्थ सद्भक्तासी सिद्ध करीत अनेक उद्धारिले भक्त आत्मज्ञान देवोनिया श्रीपाद भट्ट नामे ब्राह्मण असे दशग्रंथी आपण अक्कलकोटासी येऊन सेवा करीत राहिला त्यासी स्वामी म्हणत तू जाई वारासणीत विश्वेश्वर दर्शनार्थ जाऊन राही तेतवरी आज्ञेप्रमाणे ब्राह्मण जाई वाराणसीस निगुण नित्य करी गंगा स्नान सेवी विश्वनाथांसी ऐसे करी नित्य शिवावरी करी अभिषेक एकदिनी अद्भुत वर्तले पहा काय ते श्री स्वामी समर्थ विश्वनाथ मंदिरी प्रकटत भक्त होई विस्मित पाहुणी स्वामीसी तेतवरी मने कधी आलात अक्कलकोट केव्हा सोडलेत आत्ताच आलो स्वामी म्हणत तुझ बेटा या कारणे पंडित पुजारी विस्मित म्हणती हे कोणी सिद्ध अजानुबाहू अवतारी दिसत भाग्य आमुचे म्हणताती असो भक्ता समवेत श्री स्वामी वारासनीत आहेरा हो तेथे लागत अपार महिमा होतसे महिमा होई अमित दूर दुरुनी लोक येत योगी सिद्ध येत दर्शना लागी स्वामींच्या हे राहती हिमालयात ऐसे काही योगी म्हणत अप्पी विरूपाक्ष स्थानात पाहिले म्हणती काही ते आम्ही असता यात्रा करीत यासी पाहिले जगन्नाथ स्थानात ऐसे काही म्हणत पाहुणी रूप स्वामींचे साधू सिद्ध योगी नाना वार्तालाप करीती हे महासिद्ध यती म्हणून सारे म्हणताती हे अजर अमर सिद्ध वायू वेगे सर्वत्र फिरत कधी गिरनार पर्वतात अबू माझी कधी दिसती कधी राहती हिमालयात कधी सह्याद्री पर्वतात हे अवतारी त्रिमूर्ती दत्त सर्वत्र वास जयांचा हे साक्षात विश्वनाथ प्रकटले आज वाराणसीत आम्हा दर्शन देत भाग्य आमुचे म्हणताती स्वामी तेज अद्भुत म्हणून सर्व वाखाणित सिंहासनी बैसवित श्री स्वामींसी तेधवा वेद चर्चा करू लागत ज्ञान स्वामींसी पुसत श्रीपाद भट्टासी सांगत ज्ञान देई यांना तू ऐसे दिवस अनेक स्वामी राहती वाराणसीत काही लोक होते दृष्ट त्यासी महिमा साहिना मध्यमासांची पात्रे भरून ठेवली स्वामी पुढे आणून तव अन्नपूर्णा प्रकट होऊन म्हणे तेथील सर्वांना हे साक्षात परब्रह्मा करतील तुमचे कल्याण परियासी छळता जाण महापाप लागतसे ऐसे म्हणून स्पर्श करीत मासांची फळे होत मद्यांचे जल होत ईसा प्रभाव स्वामींचा तया वाराणसीत स्वामी महिमा होई अमित
श्रीपाद भट्टासी सांगत अक्कलकोटासी जा म्हणती. तू जा अक्कलकोटात, मी जातो हिमालयात. ऐसे म्हणोनी गुप्त होती पहा तेथवरी. श्रीपाद भट्टेही अक्कलकोटात, पाहे तेथे स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे सांगत वृत्तांत वाराणसीचा हो. सर्व भक्त त्या ते म्हणत, स्वामी येतेची असत. कुठेही गेले नसत, ऐसे म्हणती तयाला. भक्त होई विस्मित, 2 रूपे स्वामी राहत. अगाध महिमा म्हणत, साष्टांग नमन करीतसे. अध्याय 9 समाप्तम. ओवी संख्या 70. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद.